मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा सण सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या सणाला मकर संक्रांती असे म्हणतात. मकर संक्रांतीपासून दिवस मोठे होऊ लागतात आणि रात्री लहान होतात. यामुळे अंधारावर प्रकाशाचा विजय झाल्याचे प्रतीक मानले जाते. धार्मिक दृष्टीने हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेले दान, जप, तप आणि पुण्यकर्मांचे फळ अनेक पटींनी मिळते, असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत लोक परस्परांतील मतभेद विसरून प्रेम, आपुलकी आणि सौहार्द वाढवतात. तीळ आणि गूळ हे आरोग्यास हितकारक असून ते थंडीच्या ऋतूमध्ये शरीराला उष्णता देतात. या दिवशी महिलांनी हळदीकुंकू घालणे, सुवासिनींना ओटी भरणे, दानधर्म करणे आणि सूर्यनारायणाची पूजा करणे अशा धार्मिक प्रथा प्रचलित आहेत. शेतकऱ्यांसाठी हा सण नवीन हंगामाच्या प्रारंभाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. एकंदरीत मकर संक्रांती हा सण केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक एकतेचा, आरोग्याचा आणि सकारात्मकतेचा संदेश